एक सिंह म्हातारपणामुळे अगदी दुबळा झाला होता. त्यामुळे त्याला लढता येत नव्हते आणि शिकारही करता येत नव्हती. तेव्हा त्याने युक्ती लढवून पोटाची सोय करण्याचे ठरवले. सिंहाने आजारपणाचे सोंग घेतले व तो गुहेत पडून राहिला. जेव्हा एखादा पशु त्याच्या समाचाराला येईल तेव्हा तो त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाके. अशा प्रकारे बऱ्याच पशूंचा फडशा उडवल्यावर सिंहाची लबाडी कोल्ह्याच्या लक्षात आली. सिंहाच्या समाचाराला गेल्यावर कोल्ह्याने गुहेच्या दारातच विचारले, कशी आहे महाराजांची तब्येत? अजून ठीक नाही, पण बाळ कोल्होबा, तू परक्यासारखा बाहेरून का चौकशी करतो आहे? आत ये ना, सिंह कोल्ह्याला म्हणाला. आलो असतो हो, पण इथे फक्त आत शिरणाऱ्या पावलांच्या खुणा आहेत, बाहेर पडणारे पावले इथे दिसतच नाहीत, कोल्हा सिंहाला म्हणाला. कोल्होबा, तुझा असा गोड गैरसमज आहे की जगातील सारी अक्कल तुझ्याच डोक्यात एकवटली आहे, पण साध्या साध्या गोष्टीतील तुझे ज्ञान मात्र केविलवाणे आहे. त्यामुळे मला तुझी कीव करावीशी वाटते. महाराज, आपण काय म्हणत आहात? मला कळत नाहीये. नाहीच कळणार. कोल्होबा, तुला ठाऊक आहे का, काही दिवसापूर्वी जंगल सरकारने एक वास्तुशास्त्रज्ञ नेमला. त्याने गुहेत हवा खेळती राहावी म्हणून गुहाधारकांनी गुहेच्या मागच्या बाजूला दारे पाडून घ्यावीत तसे फरमान काढले आहे. त्या फरमानाप्रमाणे 4 दिवसापूर्वी मी 4 डांडुकरांना कामाला लावून गुहेच्या मागच्या बाजूला दार पाडून घेतले आहे. त्यामुळे माझ्या समाचाराला आलेले प्राणी मागच्या दाराने निघून जातात. त्यामुळे तुला पुढच्या दरवाजात बाहेर जाणाऱ्या पावलांचे ठसे दिसत नाहीत. त्यामुळे आत आलेल्या प्रत्येक प्राण्याला मी मारून खाल्ले हे जे तू सूचित करू इच्छितो ते साफ चुकीचे आहे. शिवाय मला पोटदुखीचा विकार जडला असल्याने मी गेले काही दिवस फक्त शेळीच्या दुधावर राहिलो आहे. डॉक्टर बगळे यांचा औषधोपचार चालू आहे. सिंहाचे हे बोलणे ऐकून कोल्ह्याला आपल्या अज्ञानाबद्दल लाज वाटली. सिंहाच्या समाचारासाठी तो गुहेजवळ आला. कोल्ह्याजवळ येताच सिंहाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या चविष्ट मांसावर ताव मारला. तात्पर्य: या गोष्टीमधून आपण काय शिकलो? स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर आपण क्रूरांवर मात करू शकतो. या भ्रमामध्ये दुर्बळांनी राहू नये. स्वतःचे स्वार्थ साधता यावेत म्हणून क्रूर लोक बुद्धिमंतांची दिशाभूल करीत असतात आणि त्यांना जाळ्यात पकडण्यासाठी आपल्या पद्धतीमध्ये कालमानानुसार सुधारणा करीत असतात. गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.